पाहूयात पुढची बातमी। गेल्या 3 दिवसांपासून हॉटेल पॉलिटिक्स खेळणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज त्या पंचतारांकित हॉटेलमधून चेक समोर चर्चा सुद्धा या निमित्तानं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीच्या 118 नगरसेवकांपैकी सेवक किंवा नगर जसं महापौरपदी विराजमान होणार आहे। पाहूयात पुढची बातमी। गेल्या 3 दिवसांपासून हॉटेल पॉलिटिक्स खेळणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज त्या पंचतारांकित हॉटेलमधून चेकआउट करून घरवापसी केली। मुंबई महापालिकेत महायुतीला सत्ता स्थापनेसाठी असणारी शिवसेना भाजपला गॅसवर ठेवून ठोस आणि महत्त्वाचं काहीतरी पदरात पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय। पण काल रात्री किंवा आज भाजप आणि शिवसेनेत पडद्यामागे नेमका कोणता तह किंवा कोणती तडजोड झाली की त्यामुळं शिंदे समर्थक नगरसेवकांनी पंचतारांकित हॉटेलमधून आपल्या घरचा रस्ता धरला अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच्या टीकेला शिवसेनेनं कसं उत्तर दिलं आपण तेही पाहूया। तर मग सौदेबाजी का सुरू आहे? सौदेबाजी का सुरू आहे? माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही, पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो, जिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। संजय राऊतांना काय स्वप्न पडत असतं रात्री आणि सकाळी ते काय बोलतात हे त्यांनाच त्यांचं कळत नाही। आज बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सत्ता गेली ती संजय राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे, मुंबईमध्ये सत्ता गेली ती संजय राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे, ठाणे महापालिकेमध्ये आजपर्यंत उबाटाला कधीही असं वाटलं नव्हतं की आमचे एवढे नगरसेवक येतील, एक नगरसेवक त्यांचा आलाय ते फक्त संजय राऊतांमुळे। त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांच्या ह्या भूमिकेमुळे पूर्णपणे उबाटा ही संपुष्टात आलेली आहे, तर त्यांनी आता तरी थोडंसं आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। महापौर हा महायुतीचाच असा राग भाजप नेत्यांकडून मुंबईत आळवण्यात येत असला तरी भाजपच्या दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेबाबत तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती हाती आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे भाजपचं मुंबईत मोठं नुकसान झालं या तक्रारीचा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आळवल्याची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं ताकदीपेक्षा मुंबईत जास्त जागा लढवल्यामुळे युतीचा स्ट्राईक रेट त्याच्यावरती परिणाम झाला। भाजप 135 पेक्षा जास्त जागा लढली असती तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या अशी भूमिका राज्यातल्या भाजप नेत्यांनी केंद्रातल्या नेत्यांकडे मांडल्याची माहिती आहे। तसंच एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही राज्यातल्या भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिकेत भाजपनं 135 जागा लढवून 89 जागा जिंकल्या तर शिंदेंच्या शिवसेनेनं 90 जागा लढवून 29 जागा जिंकल्या। त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे।